मित्रांनो, काही संस्था ज्या आहेत ना त्या कधीही फ्रेममध्ये आलेल्या नाहीत. बऱ्याच वर्षांपासून त्यांची जी कामं असतात ती अगदी अविरतपणे चालत आलेली आहे. अशाच आज एका आमच्या गावातील संस्थेला आपण भेट देणार आहोत. निमित्त आहे श्रीकृष्ण मंदिराला झालेली 75 वर्ष आणि हनुमान मंदिराला झालेली म्हणजे जेव्हापासून सुरुवात झाली त्याला 101 वर्ष आज होत आहे. या निमित्ताने बरेचसे कार्यक्रम त्यांच्या निमित्ताने आयोजन केलेले आहेत. त्यांचे एक क्षण आपण टिपण्याचा एक प्रयत्न करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, माझं नाव पराग कुबल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या आचरा गावी आहे. मित्रांनो, तरुण संघ दक्षिणवाडा ही अशी संस्था आहे ज्याचं कार्य खूप मोठं आहे. सामाजिक क्षेत्रात म्हणा, शैक्षणिक क्षेत्रात म्हणा, सांस्कृतिक क्षेत्रात म्हणा अनेक प्रकारची योगदानं देत असतात. त्याचप्रमाणे शालेय मुलांसाठी व्यासपीठ देण्याचं ते मोठं काम करत असतात. अन्नदानाचं काम, त्याचप्रमाणे योगदानाचं काम, बरेच त्यांची कामं झालेली असतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्रीकृष्ण मंदिराला झालेली 75 वर्ष, हनुमान मंदिराला झालेली 100 वर्ष या निमित्ताने जे कार्यक्रम ठेवले आहेत त्यांचे एक छोटेसे क्षण आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा. मित्रांनो, आपल्यासोबत या कमिटीचे सगळे मेंबर आहेत. एकंदरीत हा कार्यक्रम कसा पार पाडणार आहे आणि या कार्यक्रमाचा मूळ उद्देश तसेच या तरुण संघ दक्षिणवाड्याचे जे सांस्कृतिक सामाजिक कार्यात मोठे योगदान असते त्याबद्दल आपण या मेंबरांकडनं थोडीशी माहिती घेणार आहोत. आणि आमचे आश्रय जाते उद्योजक श्री सचिन कुबल, मुंबई समितीचे सदस्य महादेव कारड, महेश कारड, कृष्णा रोगे, भगवान धुरी आणि प्रसाद चौधरी. आमच्या या हनुमान जयंती उत्सवात म्हणजे 70 वर्ष म्हणजे 101 वर्ष पूर्ण झाले आणि त्या निमित्तानं आम्ही अनेक उपक्रम राबवले. 1948मध्ये श्री तरुण संघ दक्षिणवाड्याची स्थापना झाली आणि त्या तरुण संघ दक्षिणवाड्याला आज दिवशीला 75 वर्ष झालेली आहे आणि त्याचा अमृत महोत्सव आणि हनुमान जयंतीचा शताब्दी महोत्सव असा कार्यक्रम आम्ही राबवलेला आहे. आणि त्या कार्यक्रम राबवताना या 25 वर्षात संस्थेने जी भरारी घेतली आहे त्यात आम्ही शैक्षणिक उपक्रम, सामाजिक उपक्रम म्हणजे सर्व लोकांच्या हिताचे उपक्रम वेगवेगळ्या प्रकारे राबवतो आहोत. आणि पंचक्रोशीतील मुलांच्या शैक्षणिक कला स्पर्धा असतील किंवा क्रीडा स्पर्धा असतील या सगळ्या स्पर्धा आम्ही प्रत्येक कार्यक्रमावेळी आयोजित करतो आहोत. आणि त्यांना आमच्या संघाच्या वतीने बक्षिसे म्हणा किंवा शिष्यवृत्ती म्हणा असे कार्यक्रम आमचे वेळोवेळी चालू आहे. आमच्या आश्रयदात्यांच्या या कृपेनं हे असेच उपक्रम आम्ही याही पुढे वेगवेगळ्या पद्धतीने राबवणार आहोत. त्यासाठी आम्हाला श्री हनुमंतरायाची कृपा आणि आशीर्वाद कायमच मिळणार आहे. धन्यवाद. आणि तुमचे जे शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात मोठं योगदान आहे. आचरे गावातील मुलांना तुम्ही व्यासपीठ मिळवून देतात. आत्ताच बाजूला चित्रकला स्पर्धा वगैरे आहेत, त्याचा आपण काही क्षण टिपणार आहोत. परंतु या मंडळाचं कौतुक करायचं इतकंच की जे आपल्याकडे आहे ते कुठेतरी वाटण्याचं काम हे करत असतात. खूप छान उपक्रम या मंडळाचे वर्षानुवर्ष चालत आलेले आहेत, परंतु कधीही फ्रेममध्ये नव्हते. आज या महोत्सवाच्या निमित्ताने यांचं हे कार्य तुमच्यासमोर मांडण्याचा एक योग आला. सो खूप खूप शुभेच्छा आपल्या चॅनलकडून यांच्या पुढील वाटचालीसाठी. धन्यवाद. आणि श्रीकृष्ण मंदिरात जी महापूजा आहे त्या महापूजेचं जेवणाचं म्हणजे महाप्रसादाचं काम इकडे केलं आहे. म्हणजे महाप्रसाद इकडे बनवला आहे आणि या गावातील, या वाड्यातील सर्व महिला ज्या आहेत त्या महाप्रसाद बनवत आहेत. अगदी चुलीवरचा पारंपरिक ट्रेडिशनल महाप्रसाद तुम्हाला बघायला मिळेल. आणि या महाप्रसादामध्ये काय काय केलं आहे ते बघूया. इकडे वाटाणा बटाट्याची भाजी, इकडे खीर, ह्या काय खीर होय काय, भात आणि बघा हे सर्व जे गावातील वाड्यातील महिला आहेत त्या महिला या महाप्रसादासाठी इकडे आपलं योगदान देत असतात. महिला आहेत ते बघा या महाप्रसाद बनवण्यासाठी इकडे. आणि या उत्सवाच्या निमित्ताने इकडे शालेय मुलांसाठी
त्यांनी चित्रकला स्पर्धा भरवलेली आहे. आपल्या अंगातील कलागुणांना वाव देण्याचं एक व्यासपीठ त्यांनी या छोट्या छोट्या मुलांना करून दिलेलं आहे. खूप छान उपक्रम असतात या मंडळाचे आणि इकडे मुलं चित्रकला स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत बघा. आणि इकडे या बाजूला मोठ्या गटाची स्पर्धा आहे. आता मोठ्या गटामध्ये ना फक्त त्यांना पेपर दिला आहे आणि चित्र त्यांनी स्वतः काढून रंगवायचं आहे. मित्रांनो, हे जे मंदिर आहे ना, ह्याला 75 वर्ष पूर्ण झाले आहेत आणि या मंदिराचा श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा खूप वाखाणण्याजवळ असतो, खूप देखणा असतो. आपले बरेचसे व्हिडिओ या मंदिराच्या श्रीकृष्ण जन्माष्टमीचे आलेले आहेत. सो आता आपण आतमध्ये जाणार आहोत आणि इकडे महापूजा चालू आहे, तिकडे थोडं बघणार आहोत. आणि या महोत्सवाच्या निमित्ताने खूप छानपैकी सजावट केलेली आहे या मंदिराची. बघूया आणि महापूजा बघूया. तरुण संघ दक्षिणवाडा येथे या कार्यक्रमाचं थोडंसं क्षण आपल्यासोबत शेअर करायला आलो. आज आहे 22 तारीख, म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की महापूजा वगैरे बनवलेली आणि इकडची तयारी वगैरे होती. तर कामानिमित्त ते त्या दिवसभराची शूट करता आलं नाही. आज 22 तारीखला आता संध्याकाळी आम्ही आलो आणि गावात संपूर्ण आता मिरवणूक काढणार आहे. त्यासाठी सगळ्यांचे फेटे बांधण्याचं काम चालू आहे आणि त्याच्यानंतर आपल्या या मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. तर आत्ताच्या नंतर तुम्हाला पुढे इकडचे थोडीशी मिरवणूक आणि बरंच काही बघायला मिळणार आहे. सर्वांचे फेटे बांधण्याचं काम चालू आहे आणि फेटे बांधून झाल्याच्या नंतर इकडे आरती होईल आणि या मिरवणुकीला सुरुवात होईल. आणि सहज मंदिरामध्ये मी आल्यानंतर बघितलं तर गुरुजींचं आगमन झालेलं होतं. तो हनुमंताची कृपा आहे आणि त्यांनी येणं आणि लगेच ही कल्पना सुचली. मी साऱ्या गुरुजींना बोलून दाखवलं की आपण गुरुजी आले तर त्यांचा सत्कार करू नये आणि खूपच सुंदर योग आहे हा. पालखी निघते आणि त्या शुभ मुहूर्तावर आपण कणाडकर गुरुजींचा सन्मान करतोय. त्यांना दीर्घजोरदार टाळ्यांचं गजर होते. त्यांना दीर्घायू आरोग्य लाभावं, देवाने आनंदी आयुष्य त्यांना लाभावं. 100व्या वर्षी मंदिराच्या स्थापनेचा त्यांना सुद्धा शतायुषी होण्यासाठी मी हनुमंताच्या चरणी नंतर प्रार्थना करतो की ईश्वर त्यांना निरामय शतायुषी आयुष्य देव. हा आमच्या सर्वांसाठी भाग्याचा क्षण आहे.
पालखी निघालेली आहे आणि संपूर्ण गावामध्ये गाव प्रदक्षिणा करून पुन्हा इकडे येणार आहोत.
गणपती की जय
फायनली दिंडी जी आहे ती पुन्हा मंदिरात आली आहे आणि पालखी तिकडे आहे बाहेर. आता इकडे मस्तपैकी छानपैकी नाचणार आहेत सगळे लोक. फायनली आपली दिंडी झालेली आहे आणि खूप छान असं जबरदस्त मजा आली. आणि इकडे लास्टमध्ये आता फोटो सेशन चालू आहे. सगळ्यांनी फेटे वगैरे बांधलेले ना, त्याच्यासाठी सर्व ग्रुप फोटो सेशन चालू आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण कालचं म्हणजे 21 तारखेचं 22 तारखेचं थोडंसं शूट बघितलं.
मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचं सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो आणि आपण मात्र थांबायचं नसतं.